बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत दुपारच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये अद्याप थेट संवाद झालेला नसल्याची सूत्रांची माहिती आहे। ठाकरे बंधूंमध्ये अद्यापही कोणतंच थेट बोलणं झालेलं नाहीये। दोन्ही भावांमध्ये नातेवाईकांच्या माध्यमातून संवाद सुरू असल्याची माहिती आहे। राज आणि उद्धव ठाकरे दोन्ही भाऊ एकत्र येण्यात नातेवाईकांनी पुढाकार घेतल्याची माहिती मिळते। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांबाबत आणि ईव्हीएम यंत्रांवर संशय व्यक्त करत एका लेखातून टीका केली होती। त्याच लेखाच्या विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले। ज्यांना जनता नाकारते तेच जनादेश नाकारतात असं थेट प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना दिले। मंत्री गुलाबराव पाटलांनी राहुल गांधींवर निशाणा साधलाय। जेव्हा काँग्रेसच्या जास्त जागा निवडून येतात तेव्हा कोणतीच फिक्सिंग नसते, ज्यावेळी आमच्या जास्त जागा निवडून येतात त्यावेळी फिक्सिंग असते असा टोला त्यांनी लगावलाय। हा मतदारांचा अपमान आहे अशी टीका त्यांनी केली। नितेश राणेंना त्यांचे बंधू निलेश राणेंनी सल्ला दिलाय। जाहीर सभेत नितेशनं जपून बोललं पाहिजे। आपल्या बोलण्यामुळे आपण नेमकं कुणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे। आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही। मी भेटल्यावर बोलेनच, पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे असा निलेश राणे यांनी सल्ला दिलाय। राज्यातील काही आमदारांनी उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार निधी देत नसल्याच्या तक्रारी केल्यात। यावर आता मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्टीकरण दिलंय। उदयनराजे हे आपल्या अनोख्या स्टाईलनं कायम चर्चेत राहिलेले आहेत। उदयनराजेंच्या कॉलर उडवण्याची स्टाईलची अवघ्या महाराष्ट्रात फेमस आहे आणि साताऱ्यातील पंकज चव्हाण यांचा 3 वर्षांचा चिरंजीव ओजस हा देखील उदयनराजेंचा चाहता आहे। या चिमुकल्यानं उदयनराजेंना पाहून त्यांच्या हटके स्टाईलनं कॉलर उडवली, तर उदयनराजे जसं पुष्पाचा डायलॉग म्हणतात त्याचसारखा डायलॉग बोलून दाखवला। उदयनराजे देखील सध्या या 3 वर्षाच्या चिमुकल्या उदयनराजेंचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय। बारामती नगर परिषदेनं पथविक्रेत्यांवर केलेल्या कारवाईच्या विरोधात बारामती नगर परिषदेसमोर भारतीय युवा पॅन्थर संघटनेकडून उपोषण सुरू करण्यात आले। या उपोषणाला खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट देत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। तुम्ही हिंदू आहात, हिंदू म्हणून जगा असं आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केलं। हिंदू समाजात प्रचंड जाती व्यवस्था आहे। प्रत्येकानं आपल्या जातीसाठी आरक्षण मागायला सुरुवात केली आहे, पण मुस्लिम समाजात असं चित्र दिसत नाही असंही ते म्हटलेत। यावेळी हिंदू समाजाला एकजूट होण्याचं आवाहन त्यांनी केलं। विधानसभा निवडणुकीमध्ये सुनील तटकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत संगनमत केल्याचा आरोप पराभूत उमेदवार अनिल नवगणे यांनी केलेला आहे। निवडणुकीदरम्यान तटकरेंचं मातोश्रीवर शेकडो फोन गेल्याचा दावा देखील त्यांनी केल्यानं एकच खळबळ उडाली आहे। मुंबईतील पालिकेच्या 227 वॉर्ड्सचा आढावा घेणारा तसंच गटाध्यक्ष यांचा लेखाजोखा मांडणारा अहवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलाय। मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांच्या विभाग अध्यक्षांच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत त्यांचा अहवाल राज ठाकरे यांना देण्यात आला होता। धारावी पुनर्विकासाविरोधात उद्धव सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उद्धव सेना मुंबईमध्ये ठिकठिकाणी आंदोलन करणार आहे। लढा आपल्या मुंबईचा या टॅगलाईन अंतर्गत सोमवारी 9 जूनला मुलुंड येथील कालिदास सभागृह इथे मेळावा घेऊन याची सुरुवात केली जाणार आहे। उद्धव सेनेच्या या आंदोलनामध्ये मुंबईतील रस्ते घोटाळा, पाणी प्रश्न, राज्य सरकारच्या योजना हे प्रश्न हाती घेण्यात येणार आहेत। राज्यात सर्वात जास्त पंचायत समिती भाजपकडे आहेत, तर सर्वात जास्त ग्रामपंचायत सरपंच हे भाजपचे आहेत। त्याच पद्धतीनं आता महापालिकेत सर्वात जास्त नगरसेवक हे सुद्धा भाजपचे असले पाहिजेत असं आवाहन गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांना केलं। राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा एक राज्य एक नोंदणी अभियानाअंतर्गत सध्या जिल्हा स्तरावर सुरू असलेल्या एक उपक्रमात बनावट दस्तावेजाच्या माध्यमातून सरकारच्याच फसवणुकीचे प्रकार उघडकीस येत असल्यानं सरकारची चिंता वाढलेली आहे। त्यामुळे मृत व्यक्तीला जिवंत असल्याचं दाखवून किंवा बनावट व्यक्तीला उभं करून तसंच मुद्रांक शुल्क चुकवून दस्त नोंदणी करून सरकारची फसवणूक करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले। बदलती जीवनशैली आणि वाढतं तंत्रज्ञान यामुळे प्लास्टिकचं संकट हे सध्या मोठं आव्हान आपल्यासमोर असून प्लास्टिकमुळे अनेक प्रजाती नष्ट होत आहेत अशी चिंता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पुण्यामध्ये व्यक्त केली। प्लास्टिकच्या विघटनासाठी संशोधनाला प्राधान्य देऊन त्या दिशेने काम करण्याची गरज असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं।
विशाळगडाचा उरूस आज होतोय आणि या उरुसाला प्रशासनानं बंदी घातली आहे, मात्र तरीही पर्यटकांचा ओढा पाहायला मिळतोय। विशाळगडापासून 8 किलोमीटर अंतरावर पर्यटकांना अडवण्यात आलं असून कसून तपासणी करूनच त्यांना गडाकडे सोडण्यात येतंय। या सगळ्या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला। यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा वरुड ते झापरवाडी या 3 किलोमीटर लांबीच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून गेल्या काही महिन्यांपासून मुंबई विमानसेवा बंद आहे आणि यामुळे पर्यटनासह मुंबईकर चाकरमानी वर्गाची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते। गणेशोत्सव केवळ 2 महिन्यांवर येऊन ठेपल्यानं चाकरमान्यांसाठी मुंबई विमानसेवा पूर्ववत सुरू करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। दरम्यान येत्या 11 जूनपासून फ्लाय 91 या कंपनीची चिपीवरून हैदराबाद आणि बँगलोर सेवा सुरू होणार आहे। तर सध्या चिपी पुणे सेवा सुरू आहे, मात्र चाकरमान्यांसाठी चिपी ते मुंबई विमानसेवा कधी पूर्ववत होईल असा प्रश्न उपस्थित होतो। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात वकाना आणि भिलखेड पर्यंत रस्ता निर्माण करून देण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे। रस्त्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले। सांगलीच्या कृष्णा काठावर आफ्रिकन चातक पक्षाचं आगमन झालंय। हा चातक पक्षी सध्या पलूस तालुक्यातील कृष्णा काठावर बनचप्पा बनी दाखल झालेला आहे आणि या चातक पक्षाचा मुक्काम जून ते सप्टेंबर म्हणजे संपूर्ण पावसाळ्यात राहणार आहे। भुसावळमधील वेल्हाळे धरण पहिल्याच पावसात ओव्हरफ्लो झालाय आणि याच तलावातून शेतीला सिंचनासाठी पाणी दिलं जात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे। शासकीय कार्यालयातील ई सेवा केंद्रातून विविध शैक्षणिक दाखले तसंच न्यायालयातील प्रतिज्ञापत्रासाठी 100 आणि 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरची करण्यात येणारी मागणी नियमबाह्य आहे। यापुढे मागणी करण्यात येऊ नये अशी तंबी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना पत्र लिहून दिली आहे। अकोला जिल्ह्याच्या बार्शी टाकळी तालुक्यातील जणुना येथील धरणाच्या गाळ्यामध्ये 2 गायी अडकल्या होत्या। याची माहिती स्थानिक गावकऱ्यांना मिळताच गावातील गोरक्षकांनी दोरीच्या सहाय्याने दोन्ही गायींना सुखरूप बाहेर काढून त्यांना जीवनदान दिलं। पाण्याच्या शोधात या गायी धरणात गेल्या आणि त्या ठिकाणी असलेल्या गाळामध्ये फसल्याचा अंदाज व्यक्त केला जातो। लातूर शहरातील मुख्य रस्त्यावर असणाऱ्या अनेक झाडांवर जाहिराती लावण्यासाठी शेकडो झाडांना खिळे मारण्यात आलेले आहेत। लातूरच्या मुख्य रस्त्यावर अनेक दुकानदार क्लासेसवाल्यांनी मोठ्या प्रमाणात झाडांना खिळे ठोकून फलक लावले होते। हे फलक काढून झाडावरील शेकडो खिळे वसुंधरा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी काढून टाकले। रत्नागिरी जिल्ह्यातील 5 पंढरी गावाला दरडीचा सर्वाधिक धोका आहे। एका बाजूला समुद्री उधाणाचा धोका तर दुसरीकडे दरडीचा मोठा धोका निर्माण झालाय। दरवर्षी त्यांना जीव मुठीत घेऊन जगावं लागतंय। मावळ तालुक्यामध्ये महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या विकसित कृषी संकल्प अभियानाअंतर्गत खरीप पूर्व पीक नियोजनात शेतकऱ्यांना शेतीचे धडे शिकवण्यात आलेत। या शेती शाळेमध्ये इंद्रायणी भात पीक लागवड, फळबाग लागवड, माती परीक्षण महत्त्व आणि उत्पादन वाढीसाठी करायच्या उपाययोजना, बीज प्रक्रिया, उत्पादन खर्च कमी करणं, सेंद्रिय खताचा वापर याबाबत कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती दिली। किल्ले रायगड इथे होत असलेल्या छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या 351व्या राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला। यासाठी तुळजाभवानीच्या चरणी पूजन करून पवित्र कुंडातील जलदेवीची कवड्याची माळ आणि श्रीफळ घेऊन मावळ्यांनी रायगडाकडे प्रस्थान केलं। श्री क्षेत्र पंढरपूर वारीसाठी महाराष्ट्रभरातून पायी जाणारे वारकरी पालखी सोहळ्यासोबत प्रस्थान होत आहेत। चोपडा शहरातील 16 वर्षांपासून सुरू असलेल्या परंपरेनुसार चोपडा ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडीला मोठ्या उत्साहात आनंद टाळ मृदुंगाच्या गजरात प्रस्थान झालं। संत तुकोबारायांच्या देहूनगरीत भजन कीर्तन अभंग वारकरी हे देहूनगरीत जमले आहेत। दरम्यान टाळ आणि मृदुंगाचा गजर देहूच्या मुख्य मंदिरात सुरू असून वारकरी देहभान विसरून पांडुरंगाच्या भक्तीत मग्न झाले। जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या 340व्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहूनगरीमध्ये मावळ आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली। यावेळी देहूमध्ये वारंवार जाणाऱ्या वीज पुरवठ्यावर देखील महावितरणाच्या अधिकाऱ्यांना आमदार शेळके यांनी खडसावलं। जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातल्या सावदा इथे हजरत पीर मंजन शहवली बाबांचा उरूस उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या उरूस महोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा असून मोठ्या संख्येने हिंदू मुस्लिम भाविकांनी या उरूस महोत्सवात सहभागी होत जल्लोष केला।
मोठी वर्दळ असलेल्या बदलापूर रेल्वे स्थानकालगतच्या रस्त्यावर पावसाळ्यात मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचून राहिल्यानं वाहन चालकांबरोबरच बदलापूरकरांना त्याचा मोठा त्रास होतोय। सांगली जिल्ह्यामध्ये मे महिन्यात विक्रमी जीएसटी संकलन झालंय। मे महिन्यामध्ये 189 कोटी जीएसटी संकलन झालेलं आहे। गेल्या आर्थिक वर्षात मे महिन्यातील 135 कोटी महसुलापेक्षा यावर्षी सुमारे 54 कोटी म्हणजेच 40% वाढ झाली आहे। गेली 3 वर्ष महाड औद्योगिक वसाहतीमधील मुख्य रस्त्याचं काम रखडलेलं आहे। सुरुवातीला डांबरीकरण आणि आता काँक्रिटीकरण, त्यामुळे रस्त्याची पूर्ण वाताहत झाली आहे। पावसाळ्यात खड्डे आणि चिखल्यामुळे नागरिक त्रस्त झाले। वर्ध्याच्या आर्वी ते तळेगाव मार्गाचं काम सुरू आहे। रस्त्याचं काम निकृष्ट आणि रस्ता अरुंद तयार केला जात असल्याच्या तक्रारी लक्षात घेता आमदार दादाराव केचे यांनी थेट रस्त्यावर जात पाहणी केली। यावेळी रस्ता नियमानुसार होत नसल्याची बाब लक्षात येताच आमदार केचेंनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। नवी मुंबईतील वाशी परिसरात गेल्या 2 दिवसांपासून रात्रीच्या वेळेस हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक धोक्याच्या पातळीवर पोहोचल्यानं नागरिकांना श्वास घेणं कठीण झालेलं आहे। डोळ्यांची जळजळ, घशात खवखव आणि दुर्गंधीयुक्त धुरामुळे संपूर्ण परिसरात खराब वातावरण निर्माण झालं असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहून अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर होईल असे 4 दिवसांपूर्वी म्हटलंय। याला उत्तर देताना कर्नाटक सरकारमधील उत्पादन शुल्क मंत्री आरबी थिम्मापूर यांनी अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यानं पूर येईल या महाराष्ट्राच्या आरोपांमध्ये तथ्य नाही असं बागलकोट इथे बोलताना नुकतंच स्पष्ट केलं। अंबरनाथ तालुक्यातील सुप्रसिद्ध असा कोंडेश्वर धबधबा पर्यटकांना भुरळ घालतो। इथल्या पर्वत रांगांमध्ये चक्क ढग उतरलेले पाहायला मिळतात। करमाळा तालुक्यातील अर्जुननगरमध्ये शेतीच्या कारणावरून एकाची हत्या करण्यात आली आहे। शेताच्या बांधावरील झाडं काढण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून ही हत्या करण्यात आली आहे। या प्रकरणी तात्याबा रोकडे आणि नाथनाथ रोकडे या दोघा भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर उद्घाटनाच्या दुसऱ्या दिवशी इगतपुरी येथील बोगद्याजवळ अपघात झाला। या अपघातात 2 जण जखमी झाल्याची माहिती मिळत असून या अपघाताचा थरारक सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे। महामार्ग पोलिसांनी रुग्णवाहिकेद्वारे जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं। शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। मुख्य आरोपी अविनाश धोडीला 5 महिन्यानंतर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। दादरा नगर हवेलीच्या परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे। नव्यानं पालघर पोलीस दलाचा पदभार हाती घेतलेल्या पोलीस अधीक्षक सतीश देशमुख यांनी अवघ्या काही दिवसातच अविनाश धोडी याचा शोध घेत बेड्या ठोकल्या। जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरात शनिवारी आग्या मोहळानं पर्यटकांवर हल्ला केला आणि एका दिवसात 2 वेळा पर्यटकांवर हल्ला करण्यात आला। या हल्ल्यांमध्ये जवळपास 200 पर्यटक जखमी झाले। जळगावच्या पारोळा तालुक्यातील विसेखडेजवळ कारनं दुचाकीला धडक दिल्यानं भीषण अपघात झाला। या अपघातात 1 जण ठार तर 2घांचा मृत्यू झालाय। दरम्यान आरोपी कार चालकाला अटक न केल्यानं नातेवाईक पोलीस स्टेशन समोर ठिय्या देत होते। महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पात्रात अंघोळीसाठी गेलेले 6 मुलं बुडाले होते। त्यापैकी 5 जणांचे मृतदेह सापडलेले आहेत। सावंतवाडीतील मोती तलावात एक तरुण बुडाला। दरम्यान ही बाब लक्षात येताच काही तरुणांनी आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांनी तात्काळ पाण्यात उडी घेत त्याला सुखरूप बाहेर काढलं। नेमका हा तरुण पाय घसरून पडला की त्यानं उडी घेतली हे अद्याप अस्पष्ट आहे। सोलापूर शहरातील शांतता आणि सुव्यवस्थेला बाधा पोहोचवणारे शिवाय महिला अत्याचार आणि ठार मारण्याचा प्रयत्न करणं, मारामारी असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तिघांना सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार करण्यात आलंय। यात कपिल ज्ञानेश्वर भांडेकर आणि सचिन कल्लप्पा वनमाने तसंच सतीश मोहन जाधव आणि फरजाना अब्बास शेख अशा 3 इसम आणि एका महिलेचा समावेश आहे। जळगावच्या चोपड्यात एका शेतात स्त्री जातीचा अर्भक आढळल्यानं खळबळ माजलेली आहे। पोलिसांनी अर्भक ताब्यात घेत अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केलाय। हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ इथल्या जवळा बाजारच्या बळीराम सावंत यांचं पैशाच्या व्यवहारातून धारूर तालुक्यातील एका महिलेसह 2घांनी अपहरण केलं होतं। बळीराम सावंत याची बीड जिल्ह्यातील दिंद्रूड इथे पोलिसांनी सुटका केली।
अकोल्यातील वाशी टाकळी तालुक्यातल्या बोरमळी शेलगाव येथील धरणात दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। दरम्यान आता आपत्कालीन बचाव पथकानं घटनास्थळी धाव घेत मोठ्या प्रयत्नानंतर दोघांचेही मृतदेह बाहेर काढले। पावसाळी बंदी काळातही अवैधरित्या मासेमारी करणाऱ्या 5 बोटींवर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे। ही कारवाई गेल्या 7 दिवसात उरण, मुंबई, रायगड समुद्रात करण्यात आलेली आहे। यंदाच्या गणेशोत्सवात गणरायाची मूर्ती पीओपीची की शाडूची याचा फैसला उद्या होणार आहे। मुंबई उच्च न्यायालयामध्ये उद्या याबाबत सुनावणी होणार आहे। मात्र राज्य सरकारनं पीओपी बंदी लागू केल्यास मुंबईतील विविध मंडळांचे राजे आपल्या नेहमीचीच भव्यता आणि उंची राखून शाडूच्या मूर्तीमध्ये दिसू शकतात। शिवराज्याभिषेकाच्या 351व्या वर्षानिमित्त 6 दिवसांचा शिवस्मरण भारत गौरव ट्रेन टूर उद्या सीएसएमटीहून रवाना होणार आहे। रायगड, शिवनेरी, प्रतापगड, पन्हाळा, लाल महाल, शिवसृष्टी, भीमाशंकर आणि कोल्हापूरच्या ऐतिहासिक शाळांना ती भेट देणार आहे। एखाद्या करदात्याचा 3 वर्ष जुना वस्तू आणि सेवा कर येत्या जुलैपासून भरता येणार नाही। संगणकीय प्रणाली असा कर आता मुदतबाह्य ठरवणार आहे। त्यामुळे करदात्याला प्रलंबित वार्षिक कर भरणा करताना अडचणी येतील। नवी मुंबईत 44 कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून एकूण 18 रुग्ण बरे झालेले आहेत। शहरातील ठराविक एखाद्या ठिकाणी हे रुग्ण आढळून आले नसून विविध ठिकाणी 2 ते 3 रुग्ण आढळून येत आहेत अशी माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे।